तुम्ही कितीही पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न केला, तरी मनातून भीती, चिंता किंवा जुन्या आठवणी जात नाहीत का? आणि तुम्हाला कधी असं वाटतं का, की मी पुढे जायचा प्रयत्न करतोय किंवा करतीये, पण काहीतरी मला आतून थांबवतंय? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. मी आहे पूर्व सांडभोळ, इमोशनल ग्रोथ कोच आणि एफ-टी प्रॅक्टिशनर. तुम्हाला माहीत आहे का? आपण अनुभवलेल्या भावना आणि त्यांच्याशी जोडलेला ताण आपल्या मनावर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम करू शकतो. म्हणूनच आज मी तुम्हाला अशी एक टेक्निक सांगणार आहे, जी अनेक लोकांना त्यांचा भावनिक ताण समजून घेण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी उपयुक्त वाटते. त्या टेक्निकचे नाव आहे ई-एफ-टी, जिच्या नावातच फ्रीडम आहे. अशी इमोशनल फ्रीडम टेक्निक. ई-एफ-टीवर अनेक संशोधनं झाले आहेत. काही अभ्यासांमध्ये तणाव आणि अँक्झायटी कमी होण्यास मदत झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे. मात्र ही वैद्यकीय उपचारांची जागा घेणारी पद्धत नाहीये. ती एक पूरक सेल्फ हेल्प टेक्निक आहे. 1990च्या दशकात गॅरी क्रेग यांनी ही टेक्निक सर्वसामान्य लोक सहज वापरू शकतील अशा पद्धतीने विकसित केली. तर गॅरी क्रेगबद्दल तुम्ही Google सर्च करू शकता. तिथे मी जास्त सांगणार नाही. तर आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, जिम करतो, हेल्दी डाएट घेतो, व्हिटॅमिन्स घेतो. पण मनाचं काय? मनात साठलेला राग, भीती, अपराधीपणा, नकार, ताण अनेकदा या भावना दीर्घकाळ आपल्यासोबत राहतात आणि मग आपण म्हणतो, "माझं आयुष्य पुढेच जात नाही." कारण आपल्याला परिस्थिती त्रास देत नाही. त्या परिस्थितीशी जोडलेल्या भावना त्रास देतात. यासाठीच आहे ई-एफ-टी टॅपिंग, इमोशनल फ्रीडम टेक्निक. ई-एफ-टीमध्ये आपण शरीरातील काही अॅक्युप्रेशर पॉइंट्सवर हलके टॅप करतो. त्याच वेळी आपल्या भावनेकडे लक्ष देतो आणि ती स्वीकारतो. अनेकांना त्यामुळे भावनिक ताण कमी झाल्यासारखे वाटते. शरीर रिलॅक्स होते आणि मग मन शांत होण्यास मदत होते. जेव्हा आपण म्हणतो, जरी मला हा ताण जाणवत असला, तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो किंवा स्वीकारते. तेव्हा फक्त शब्द बदलत नाहीत. अनेक लोकांना अशा सरावामुळे शरीर अधिक रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं आणि तणावाला प्रतिसाद देण्याची पद्धत बदलल्याचा अनुभव येतो. हळू-हळू मग भीती कमी होते, मन शांत होतं, नकारात्मक विचारांची पकड सैल व्हायला सुरुवात होते आणि मग आपण भावनिकदृष्ट्या मजबूत बनायला सुरुवात करतो. मी ई-एफ-टीला नेहमी एक नाव देते, मनाचं पंचकर्म. जसं शरीरासाठी पंचकर्म असतं ना, तसंच मनातील भीती, राग, अपराधीपणा, दुःख आणि तणाव साफ करण्यासाठी ई-एफ-टी म्हणजे मनाचं पंचकर्म आहे. जर तुम्हाला माझ्याकडून पूर्ण गाईडेड ई-एफ-टी टॅपिंग सेशन हवं असेल, तर खाली कमेंटमध्ये फक्त टॅपिंग लिहा. जितक्या जास्त कमेंट्स येतील, तितक्या लवकर मी पूर्ण प्रॅक्टिकल सेशन घेऊन येईल. लक्षात ठेवा, तुमच्या भावना बदलल्या, की तुमच्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते. हीलिंग म्हणजे भावना दाबून ठेवणं नाही. हीलिंग म्हणजे त्या समजून घेणं, स्वीकारणं आणि हळू त्यांना मुक्त करणं. ई-एफ-टी हा त्या प्रवासातील एक सुंदर टप्पा आहे. रोज फक्त 5 मिनिट स्वतःच्या भावनिक आरोग्यासाठी द्या. कारण जेव्हा भावना हील होतात, तेव्हाच आयुष्य खरंच बदलायला सुरुवात होते. एक महत्त्वाची सूचना, ई-एफ-टी ही एक पूरक सेल्फ हेल्प टेक्निक आहे. ती वैद्यकीय किंवा मानसिक आरोग्य उपचारांचा पर्याय नाही. तुम्हाला जर गंभीर मानसिक किंवा शारीरिक आरोग्याच्या समस्या असतील, तर कृपया तज्ञ डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा. अशाच इमोशनल ग्रोथ आणि ई-एफ-टी संबंधित व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना खरंच याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या भावना बदला आणि तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. धन्यवाद. मी आहे पूर्वा सांडभोर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.